काल झालेल्या राड्यानंतर आता नाशिकमध्ये शांतता पाहायला मिळतेय. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव, दुकानं बंद करण्यावरून बाचाबाची, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर नाशिकमध्ये शांतता. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्त कायम, जनजीवन पूर्वपदावर. कालच्या राड्याप्रकरणी 15 ते 16 जण पोलिसांच्या ताब्यात. पालकमंत्री दादा भुसेंनी नाशिकमधील कालच्या राड्यानंतर आज तातडीची बैठक बोलावली. नाशिकमध्ये दुपारी 1:30 वाजता बैठक होणार. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये आज मोर्चा. सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल. बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात धाराशिवमधील कळंब बंदची हाक. कळंब शहरामधील शाळा महाविद्यालय आज बंद. सकल हिंदू समाजाकडून कळंब बंदची हाक. राजकीय लोकांनी संतांबाबत बोलताना योग्य माहिती घेऊन बोलावं. देशहित न पाहता जाणीवपूर्वक हिणवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर दुसरा गुन्हा दाखल. पुण्यामधल्या कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांवर गुन्हा. रामगिरी महाराजांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या एकूण 47 जणांवर गुन्हा दाखल. अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर मुस्लिम समाजानं काढला होता मोर्चा. देशामध्ये दंगली घडवणारी शक्तीच रामगिरी महाराजांच्या पाठीमागे उभी. पवार गटाच्या नेत्या फौजिया खान यांची रामगिरी महाराजांवर टीका. मुस्लिम समाजाला आवाहन, यांच्या भूलथापांना बळी पडू नका, फौजिया खान यांचं आवाहन.